मंडळी चला आजची सुरुवात झाली आहे पाशांनी. चला पहिलं पिकअप करू, कारण की कस्टमर तिथं दिसत होते, आता दिसत नाहीत. तर पहिलं पिकअप करू. आत्ता बसली आपल्याला पहिली बुकिंग पाषाण, आणि बघू आता पाषाणला किती होतात पैसे. $4.11. असं काम करूस तर इकडच्या ब्रिजचं किती काम केलं पाहिजे हा माझा प्रश्न आहे. आता हा हायवे आहे, सनसेडी हायवे. तर हायवेला रोड किती भारी चेक करा तुम्ही. रोड बघा फक्त, रोड. ट्रॅफिककडे लक्ष नका देऊ, खाली रोडकडे लक्ष द्या. हा आहे हायवे, फुल योग्य आहे ही गोष्ट. हायवेची गोष्ट आहे, किती पण योग्य आहे बोला. हा हायवे, तर हायवेचा कुणाकडे कॉन्ट्रॅक्ट आहे का? हा आहे सनसेडी हायवे. सनसेडी ब्रिजच्या वर, आपलं नदीच्या वर आहे. आपण आत्ता मुळा मोठा नदीच्या वर रोड आहे. हा काही सिटीतला रोड नाही, हायवेचा रोड आहे बघा. कसं वाटतंय? एक्सप्रेस हायवे सातारा ते मुंबई. बघा किती मस्त हायवे. ट्रॅफिक होणार का नाही? असं हायवे चांगला असल्यावर ट्रॅफिक होणार का नाही, मला एवढं सांगा फक्त तुम्ही. हायवे झाल्याच्या नंतर पुढे बघा तुम्ही, ट्रॅफिक पण भरायची तर दाखवते का बघा. बघा ट्रॅफिक लागली. आता ॲपने दाखवलेले, उबरने दाखवलेले ₹255, आणि मीटरने झाले ₹266. काय जास्त फरक नाही पडला. चला बघू आता. फर्स्ट राईडचं आपली ₹266 सुरुवात झाली आहे. आता बघू सेकंड राईड आपल्याला कुठनं पडते. आता इथं आहे पंचवटी पाषाण माझ्यासाठी जवळ आहे. तर पंचवटी पाषाणला जाऊ. पंचवटी पाषाणमधनं कुठली राईड वाचते बघू आपण आता. चला सेकंड राईड आपल्याला भेटलेली आहे. सेकंड राईड आहे आपल्यासाठी चांदणी चौक बावधान. चांदणी चौक बावधान किती रुपयाचे हे बघू आपण आता लवकरच. वाजत नाही रे. श्रीराम. अशा प्रकारे आपल्याला दुसरी बुकिंग ड्रॉप झाली. दुसऱ्या बुकिंगच्या भेटल्या ₹125 रॅपिडोला. आता बघू नेक्स्ट राईड. बुकिंग नंबर 3. तर बुकिंग नंबर 3 कुठली असेल? आपण आता बावधनमध्ये LMD चौकाच्या जवळ आहे. LMD चौकात आपल्याला तिसरी बुकिंग कुठली भेटणार आहे हे बघू आपण आता. बुकिंग नंबर 3 आपल्याला पडलेली आहे. आता बुकिंग पडली आपल्याला कम्प्लिटली बावधन. चला करू आता बावधनचा पिकअप. बावधन नक्की कुठं येत आहे हे बघू. बावधनवरनं आपल्याला पडलेली डायरेक्ट हिंजवडी. हिंजवडीची तिसरी बुकिंग आहे. 12 किलोमीटरची राईड आहे. चला 12 किलोमीटरला आपल्याला किती होतात हे बघू आपण. 4.70. पाठीमागचं. चला तर आपली तिसरी बुकिंग पण ड्रॉप झाली. बावधनवरनं हिंजवडी होती. हिंजवडीच्या खालच्या साईडलाच आहे. फेसबुक नाही काय, आपण गावाच्या बी खालीच आहे. तर चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली पडते आपल्यासाठी. आत्ताचे पैसे भेटले आपल्याला कम्प्लिटली ₹209. तर आता नेक्स्ट राईड कुठली असेल हे बघू आपण.
मोहे मोहे आपण जिथं होतो तिथनंच पिकअप होता त्याचा. चला करू आता पिकअप. आपल्याला पडली 41 21 15 काय तर पिनकोड आहे. तर चला बघू आता किती रुपये होतात आणि कुठे जातोय नक्की आपण. एक सेकंड. 32 75. मानवडनं. मानवरूनच आहे. हा. गाडी थांबवा. हम्म. 230 रुपये. 230. अशा प्रकारे आपले हा पण ड्रॉप झाला पुनावळ्याचा. पुनावळे नाही, पिरंगोटचा. सॉरी, पिरंगोटला आपल्याला भेटले 230 रुपये. चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली पडते आपल्याला. पिरंगोट पडतं नाही. सेम रॅपिडो म्हणजे मला हा. अशा प्रकारे हिंजवडी फेज 3ला आपण जेवायला बसणार होतो. पण जेवायला बसण्याच्या आधी आपल्यासोबत अशा घटना होतच गेलेल्या आहेत. आणि ह्यावेळी पण घटना झालेली आहे अशी की जेवायला बसायला आणि बुकिंग बसायला दोन्ही घटना एकसारख्या होतात. तर आत्ता आपल्याला बुकिंग बसलेली रावेत. चला रावेत कितीची आहे आणि किती किलोमीटरची आणि किती पेमेंट होणार आहे हे बघू आपण. 13 1358. मस्त काम आहे बघा. इकडे पाणी राईटला त्याच वेळी आपल्यापर्यंत पोचते. आपल्याकडे का झाले नाही. आपला हिंजवडीतनं फेज 3 वरनं रावेतचा ड्रॉप झाला. रावेतला आपल्याला भेटले 14 किलोमीटरला 279 रुपये. चला तर बघू नेक्स्ट राईड कुठली बसतीये. आता पिटलंय चपात्या. पण आपण हे चिप्स नवीन बघितलं होतं, म्हणलं चेक तर करा. 20 रुपयाला चिप्स आहे, चेक करू आपण. चला पिझ्झा लिहिलंय. पिझ्झा हा काय लिहिलंय बघा, वाचा तुम्ही. आपण टेस्ट करू याची आता. ची साईज अशी आहे. चला चेक करू टेस्ट काय. टेस्ट काय खास नाही बघ. बरं याला मसाला थोडा जास्त आहे. बाकी चिप्सपेक्षा ही चिप्स क्वालिटी चांगली. रावेतचा जो सीएनजी पंप आहे ना, पूर्ण मोकळा भेटला आपल्याला. एक 10 गाड्या भेटल्या असतील किमान. 10 गाड्या भेटणं बी नशीब आहे पाण्या पावसाच्या दिवशी. चला बघू आता भरू गॅस. कितीचा गॅस बसतोय गाडीमध्ये हे बघू. इथे नशीब बरं होतं. काही जागावर नशीब लागतं हे खोटं नाही, खरं आहे. तर इथं आपलं नशीब होतं, बरं लागलं की सीएनजी पंपाचं लाईट गेलेली आहे रावेच्या एरियातली. आणि लाईट गेल्यामुळं इथला स्पेशर जो आहे तो स्पेशरच नाही आहे गाडीला. म्हणजे हा स्पेशरमुळं ते भरतच नाही आहेत गॅस. आणि नशिबाने फक्त 2-3 गाड्या होणार होत्या. 2-3 गाड्यामध्ये आपली गाडी लागून गेली. पेमेंट महत्त्वाचं झालं आपल्यासाठी. चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली पडते. 231 रुपयाचा गॅस बसला, जास्त नाही बसला. पण आपली 231 मध्ये भरपूर किलोमीटर चालणार आहे हे आपल्याला माहिती आहे. तर चला बघू आता किती चालते, किती वेळ, किती धंदा होईल हे बघू आता. भेटले आपल्याला नेक्स्ट राईड. थांबलो होतो आपण 5 मिनिटासाठी. तर आपल्याला भेटले वाकड फिनिक्स मॉल. मिलिनियर मॉल जो आहे त्या मॉलची आपल्याला बुकिंग आता भेटलेली आहे. चला तर बघू आता ते मॉलची किती रुपयांनी बुकिंग भेटली आणि किती होणार आहेत मॉल पर्यंत जाण्याची पेमेंट. चला बघू आपण 2च मिनिटांमध्ये. 5903
चला भेटले आपल्याला मॉलपासून लगेच बाणेर. चला जाऊ आता बाणेरला. बाणेरचे किती होतात हे बघू आपण. चला भावलं झाला आपण ड्रॉप. ह्या ड्रॉपचे आपल्याला भेटले 112 रुपये आणि वाजते लोकल टोकन. आता आपण आहे पारनेरला टाइम क्लब रोडच्या बॅक साईडला आहे. इथं आहे मालपाणी IT पार्क आहे. दुसरं काय नाही. मालपाणी IT पार्कच्या जवळ आहे. आता हे मालपाणी IT पार्क कसं ठेवलंय नाव, माझा असा प्रश्न आहे त्या ओनरसाठी की त्यांनी नाव असं कसं ठेवलंय की मालपाणी. चला जाऊ दे, आपल्याला काही करायचं नाही. आपल्याला नेक्स्ट राईड इथनं कुठली पडतीये, कारण ते 4-4:30 वाजलेले. 4:30 म्हणल्याच्या नंतर मालपाणी मधनच काहीतरी मिळू शकतो माल आपल्याला घरी जाण्यासाठी. तर चला चेक करू आपण कुठली मिळते आपल्यासाठी. मला एक प्रश्न पडतो की आता मला स्टुडंट राईड बसली रॅपिडोला. तर रॅपिडोला स्टुडंट राईड उचलली. आता आपण त्याला पहिलेच फोन लावला की दादा म्हणलं तुम्हाला रॅपिडो बुक केलेलं का. तर म्हणलं हा. म्हणलं मीटरने जायला लागतं हे माहिती का म्हणलं. तो म्हणला चालते. म्हणलं काय प्रॉब्लेम नाही. मग मीटरने जायला लागतं हे ऑलरेडी माहिती आहे, तर मग स्टुडंट राईड कशाला बुक करता हा माझा प्रश्न आहे. आम्ही मीटरने एका दिवस कोण येणार बी नाही. ज्यावेळी स्टुडंट राईड असते ना त्यावेळी आम्ही मीटरशिवाय जात नाही. असं माझं तरी सगळ्या रिक्षावाल्यांचं एकच म्हणणं आहे की स्टुडंट राईड म्हटल्याच्या नंतर नाही नेत कोण सहज असं असतं. आता स्टुडंट राईड का नेत नाही हा मेन महत्वाचा. आम्ही दुसऱ्याच्या पोरांना शिकवण्यासाठी आम्ही आमच्या पोरांचे पैसे का लावावे हा आमचा प्रश्न आहे. आणि हे कंपन्या कशा आहेत सगळ्या थर्ड क्लास झालेल्या आहेत. तर त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं बी नाही आणि त्याचा काय बोलून पण उपयोग बी नाही आहे. चला जाऊ दे, आपल्याला भेटली आत्ता बुकिंग. तर पहिले ते पिकअप करू आणि बघू आपण आता किती होतात मीटरने आणि ॲपने किती दाखवलेली हे सगळं बघू आपण. ₹200 डॉट. हे आपला आज ॲटो प्लेकर चालू. तर ॲटो प्लेकरने 286 रुपयाचे कुठले तर उचललेले. आता कुठली आपल्याला माहिती नाही, पिकअप जवळच आहे. चला तर बघू आता. ही बसली आपल्याला 168 रुपये ॲपने दाखवले. मीटर झाले 200 रुपये. कारण स्टुडंट राईड होते 40, 32, 42 रुपयाच्या घरात वाढलेत फेअर. चला तर बघू आता नेक्स्ट राईड आपली कुठली आहे. कुठे म्हणले 6513 स्टुडंट राईड आहे. किती वाढले हो? इथं दाखवलं 86, 34, 40-50 रुपये. आपण हिंजवडीचा ड्रॉप केला. हे पण स्टुडंट राईड ID होती. स्टुडंट म्हणूनच बुक केलेली गाडी होती. आयला काय रोड आहेत. त्या घडी पाण्यातनं गाडी घालायला लागायला लागली. काय खड्डा काय असेल तर डायरेक्ट गाडी खालीच बसायचे काम धंदे. त्यामुळे आपली निघली बाहेर. आपण निघू. आपले भेटले त्यांना मीटरने आणलेलं त्यांना पण. तर मीटरने झाले 334 रुपये आणि ॲप्लिकेशन दाखवले 296 रुपये. 86 रुपये दाखवले तसे, पण आपल्याला भेटले 296 रुपये भेटले. म्हणलं तरी 30, 34, 35, 36 रुपये तर एक्स्ट्रा भेटले आपल्याला. चला तर बघू आता. ॲडव्हान्समध्ये एक राईड आपण उचलली. ॲडव्हान्समधली राईड कुठली होती. टिपटॉप हॉटेल वाकड ब्रिजच्या जवळ आहे टिपटॉप हॉटेल. त्यांची राईड पडली. आता बघू 105 किलोमीटरला 113 रुपये. तर चला बघू आता किती होतात आणि किती वेळ लागेल. कारण की संध्याकाळच्या पिरियडला ट्रॅफिक वाढते हिंजवडीमध्ये. तर भेटलं म्हटलं लवकर निघून जावं खाली. हिंजवडीमध्ये वेळ व्हायला घालत अर्थ नाही. आणि रोडची हालत
तर एवढी खराब झाली नाही हिंजवडीतली, जे गिनतीच धरू नका तुम्ही, गिनतीच. अशा प्रकारे आपल्याला जिथं थांब म्हणलं तिथंच थांबलो आपण. आता कस्टमर येतो म्हणतोय, कुठनं येतोय काय येतोय काय माहिती नाही. तर चला बघू आता हे टिपटॉप हॉटेल किती लांब आहे आणि किती होणार आहे हे बघू. 4.78. किती झाले? 81 दाखवतोय. 81. Extra amount has been added to your हा 6. हा हो. झाला आपला हा ड्रॉप. आणि नशीब एवढे बी चांगलं नाहीये, आहे का नाही 2 मिनिटामध्ये कळून येईल बघा. आनंद नगर आहे, 300 मीटरवरून पिकअप आहे, अर्धा तास लागणार आहे. पण बुकिंग बसलेली आहे अशा प्रकारे. आणि ही बुकिंग आपली आत्ताची झालेली कम्प्लिटली, आत्ताची बुकिंग कंप्लीट झाली 384 रुपये. आणि ॲपने दिलं आपल्याला फक्त 288 रुपये, अख्खे 100 रुपये वाढून दिलेले आहेत आपल्याला. तर चला बघू आता नेक्स्ट राईड आपली भेटलेली लवकर पिकअप करू आणि जाऊ आपल्या घराच्या एरियामध्ये. एक सेकंड, एकच सेकंड, त्याच्यात लोडिंग होतं. चला तर टोटल बघू आपण. 482 रुपये. 480. बरं दादा, वाव, 1152. लास्ट रैपिडो कैप्टन बुक करो. ऑर्डर प्राप्त करने के लिए दिसत 923 रुपीस. 923. आता ह्याच्यातले गॅस मायनस 500 रुपये मायनस करू डायरेक्टली गॅसचे. 2 टाईम गॅस टाकतो आपल्याला ते. आणि 100 रुपये खायचे. तर टोटल धंदा 2000 रुपये राऊंड अप धरून शकतो आपण.